तुम्हाला जो क्वेश्चन देत होतो त्याला आता इंटरव्ह्यूला विचारलेला तेच डिस्कस करत होतो नाही तेव्हा लिस्टला आय मीन सेटला लिस्टला सेटमध्ये करायचा नंतर परत काय झालं सांगितलं होतं की तुम्हाला तुम्ही सॉल्व पण केलाय तो युनिक एलिमेंट्स काढायचे लिस्टमधले लिस्टमधले डुप्लिकेट्स काढायचे लिस्टमधले मग पण त्याला परत लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं विदाउट लिस्ट वापरता कसं सोपा क्वेश्चन आहे ना पहिले लिस्ट आहे त्यातले डुप्लिकेट्स काढायचे बरोबर तुमची व्हिडिओ अपलोड नाही झाली ना बघितलीच नाही हां मग काय करायचं सेटला परत लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं लिस्टमध्ये कन्वर्ट करायचं पण तो सेटला डायरेक्ट प्रिंट केला तर तो सेट येईल मॅडम बट आय वॉन्ट इट्स क्लास टू बी विदाउट टाईप कास्टिंग विदाउट ब्रॅकेट चेंज कर कसं कोणी ऑनलाईन म्हणजे नाही केलं तुम्ही लिस्टचे स्ट्रक्चर्स नाही बघितले बरं लिस्टला असेंडिंग डिसेंडिंग मध्ये कसं करायचं सॉर्ट की सॉर्टेड ठीक आहे चलो बघूयात तर आज खूप इम्पॉर्टंट सॉर्टेड इक्वल्स टू ट्रू ओके चलो इम्पॉर्टंट एक आपण कन्सेप्ट बघूयात नॉट सॉरी आपलं लास्ट लेक्चरला आपण काय केलं हे परत डेटा सायन्स दिसलं चलो मूव आहे हां होऊन जातं कधी कधी काय मनाने होतं आता okay sure so today we'll move to very interesting something called tuple काय करतो टपल बाय द वे बिफोर स्टार्टिंग उद्या जर लेक्चर सकाळी ठेवलं तर चालेल का ऑनलाईन लेट मी तर म्हणजे मग मी तसं प्लॅन करतो सगळ्यांना चालेल का एनी डाऊट नाही ना हां 9 9:30च्या आसपास किंवा 10 ते 12च्या मध्ये कधी वेळ कुठून हां टेकराई नगर कात्रज वर नाही तो कात्रज ठीक आहे आपण करूया डिसाइड ॲट वॉट टाइम टू कीप बट आई ट्राई कि थोड़ा कल जल्दी रखते हैं बाहर जाना है मुझे क्या छुट्टी नको सुट्टी नको परत तुमची लिंक तुटते मग असं होतं काही लक्षात राहत नाही तुमचं ठीक आहे चलो व्हॉट इज अ टपल हां तिथूनच सुरुवात आहे हां वेगवेगळे एलिमेंट्स चालता का डिफरंट डेटा टाईप चालतं का टपलमध्ये नक्की का इंडेक्सिंग आणि स्लायसिंग वर्क होते का टपलमध्ये होते मल्टिपल डेटा टाईप चालतं का खरंच
थोडक्यात काय इट्स अ रीड ओनली व्हर्जन ऑफ पायथन ऑफ लिस्ट. ठीक आहे, ओके. चलो कशी बनवता? एक लेट्स से ए डी इक्वल्स टू equals to 1 2 3 4 5 6. करेक्ट. लेन फंक्शन कॅल्क्युलेट करू शकतो आपण अजून. आम्हाला अजून नाही गेलो. कळलं कशी बनवता? याच्याच मध्ये मी मल्टिपल एलिमेंट्स पण स्टोर करू शकतो. लेट्स से अभी 12.8 5.0 33. correct, and then I would say print of ओके. ठीक आहे, समजलं? याच्यामध्ये मला सांगा ॲग्रिगेट फंक्शन्स आपण वापरू शकतो का? हो. कसे कुठले कुठले असतात ॲग्रिगेट फंक्शन? हां, सम मिन मॅक्स. ओके. कसं वापरणार? ए इक्वल्स टू काय 33 55 67 45 34 87 90. प्रिंट सम ऑफ ए. max of A. Okay. Print min of B. Next, print sum of अजून count count A. मग काय सर्च करायचं आहे मला? टपल मधला एलिमेंट. 66 घेतला मी, हे तर नाही आलं. क्यू का नाही आलं? ॲव्हरेज घ्यायचं आहे तर कसं काढलं? एबीजी. काही का? मॅडम ती वरची आहे. असं काही करू शकतो का मी? सम ऑफ ए. सम लेन ऑफ ए. लेन ऑफ ए करू शकतो का? करू शकतो म्हणून तर आउटपुट आला. ते असं करता लिहून ठेवा एव्हीजी म्हणे. आहे आपलं हे असं काढतात ॲव्हरेज. समजलं का? इंटरव्ह्यूमध्ये कन्फ्यूज नाही व्हायचं. ॲव्हरेज विचारलं तर 2 ॲग्रिगेट फंक्शन्स वापरायचे. तर सम आणि दुसरं लेन. फॉर्म्युला काय ॲव्हरेजचा? सम ऑफ टोटल ऑब्झर्वेशन्स अपॉन टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन. मग सम ऑफ ऑल ऑब्झर्वेशन्स आपण कशाने काढतो? समने. टोटल नंबर ऑफ ऑब्झर्वेशन्स आपण कशाने काढतो? लेनने. हां, काय काउंटचं? अरे ती मेथड आहे बाबा. ए डॉट काउंट 66. फंक्शन विचारत होतो आपण, फंक्शन्स बद्दल बोलत होतो. ठीक आहे, समजलं? ओके.
आता मला सांगा जसं हा फंक्शन चालू ए डॉट काउंट. आता मी केलं 78 पण हे 78 एकच का आला बिकॉज एक काउंट काय देतं काउंट गिव्स नंबर ऑफ टाइम्स दॅट नंबर इज बिंग कॉल्ड. And the number is being number is present in the data structure. कळलं का? ठीक आहे. तसंच दुसरं कुठलं आहे आपलं अपेंड. अपेंड काय करतं लास्टला करेक्ट. चलो ए डॉट अपेंड. आणि काय अपेंड करायचं आहे मला इथे काय नंबर अपेंड करायचा कुठला पण करू ना. हां का मग आधी का हो बोलले काय का बरं नाही झाला अपेंड म्हणजे काय एकदा डिक्लेअर झाल्यानंतर चेंज होऊ शकत नाही असं कधीच म्हणायचं नाही की टपल चेंज होऊ शकत नाही. मग काही येडे काय करतात सर हे घ्या टपल 1233 आणि नंतर बघा मी तेच त्याला चेंज करून मी पहिले त्याला प्रिंट केला नंतर प्रिंट ऑफ ए केला. तेच नंतर मग सर मी त्यालाच एला मी चेंज करून 1233 आणि 45 केलं आणि नंतर मग मी प्रिंट केला एला. सर हे तर चेंज झालं असं नाही. एकदा डिक्लेअर झालं वन्स युअर टपल इज बिंग डिक्लेअर्ड आफ्टर दॅट यू कॅनॉट चेंज द नंबर्स और द व्हॅल्यूज प्रेझेंट इन अ टपल. कुठले चेंजेस ती स्पेस कट होते म्हणजे मला नाही समजलं. हो म्हणजे असं डॉट 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 एकदा मला करून दाखवा तुम्ही एकावरती मग दाखवा मला एक करून दाखवा मला झाल्यावरती करून दाखवा ना एवढं काय. आता लिस्ट टपल चालू आहे ना मग त्याच्यामध्ये लिंक तुटते अशी लिंक तुटते. ठीक आहे समजलं. अपेंड वर्क होईल नाही. दुसरं ए डॉट करेक्ट नाही होणार. ओके व्हेरी फेमस इंटरव्ह्यू क्वेश्चन ऑन टपल. हे मला एकदा बघून घेऊ द्या. ओके इंडेक्सिंग आणि स्लायसिंग कशी वर्क होते कशी अरे इंडेक्सिंग आणि स्लायसिंग कशी करायची. सेकंड नंबर पाहिजे मला. Square bracket 1. सेकंड नंबर हवा मला 0 1 2 45 आला ना बरोबर ना. अशीच वर्क होते ना इंडेक्सिंग. एक दिवस झाला नाही तर तुम्ही असे आउट ऑफ स्पेस का जातात -1 परत 45 समजलं. ठीक आहे कुठले फंक्शन इंडेक्सिंग स्लायसिंग कळलं. बाय द वे दिस इज अ एम्प्टी टपल. एम्प्टी टपल म्हणजे काय एम्प्टी टपल बनवायच्या दोन पद्धती आहे. एक डायरेक्ट ठीक आहे आणि सेकंड काय हे लिहून ठेवा.
हाऊ टू क्रिएट अन एम्प्टी टपल. 2 पद्धती. दिले का 2? इझी आहे. तसंच लिस्ट पण तुम्ही अशी करू शकता. एम्प्टी डबल बनवू शकता का? सॉरी, एम्प्टी लिस्ट करू शकता. अल्टरनेटिव्ह यू कॅन राईट फॉर लिस्ट ॲज वेल. ओके. कॉम्प्रिहेन्शन्स. डज कॉम्प्रिहेन्शन्स वर्क ऑन आय मीन फॉर लूप आपण टपलवरती वापरू शकतो? हां सांगा. फॉर लूप लेट्स से मी घेतलं ए 22 45 66 78 म्हणजे आपण लवकर एंड करू, काही प्रॉब्लेम. ठीक आहे. हा एक टप्पल घेतला. याच्यावर फॉर लूप कसं वापरेल? In A. रेंज ना. ए मग रेंज होतो वर्क. ठीक आहे. संपवा म्हणलं, लवकर संपवा. आज हे खूपच हे करताय ना. कशामध्ये होत आहे? ओके. मला एक सांगा, मी आता याच्यावरती थोडे ऑपरेशन्स करू शकतो का? म्हणजे कसं? फॉर आय इन रेंज ए if I equals to 66 continue पुढे print I होईल का पॉसिबल? हां हो. कारण की टेल मी वन थिंग की टपल ते इम्युटेबल आहे. गुड. ते काय बोललं नीट ऐकलं का तुम्ही? म्हणून अभ्यास पूर्ण करायचा, अर्धवट नाही. होईल का नाही? या गोष्टी वर्क होतील याच्यामध्ये. आणि काय टपल ॲड इन्सर्ट म्हणजे अपडेट नाही करू शकत आपण, काही डिलीट नाही करू शकत. दॅट इज इम्युटेबल. कळलं का? वी कॅन्ट यूज. हां, इथे आपण ऑपरेशन्स करू शकतो. ओके. हे वर्क होतं. हे काय इंटरव्ह्यूमध्ये विचारलेलं. सो म्हटलं तुम्हाला सांगू. जरा इंटरेस्टिंग क्वेश्चन होता हा. जरा टपलमध्ये येणारा एक गॅरंटी क्वेश्चन. जर तुम्हाला टपलबद्दल जर विचारायचंच त्यांनी ठरवलं तर एक क्वेश्चन तो नक्की येईल, तो मी सांगतो. ठीक आहे. हे कळालं? ओके. मला एक सांगा, आता एक घेतलं मी टपल 11 22 33 44. आय टेक सेकंड टपल.
घेतलं ए प्लस बी, याला मी स्टोअर केलं सी मध्ये. म्हणजे दिवसभर नाही आताच बरे काम असं होतं. काय वाटतं काय आउटपुट येऊ शकतं? एक बनली ती. आता पण इथे पण तुम्हाला प्रश्न पडेल काय टेम्पररी वगैरे असं नाही म्हणता येणार. वी कॅन परफॉर्म दिस ऑपरेशन्स ऑन अ टपल. हे करू शकतो आपण. आपण कधी पण अभ्यास करताना पायथनचा एक ठेवायचं की काय होऊ शकतं काय नाही होऊ शकत आणि कशामुळे नाही होऊ शकतं. म्हणून मी तुम्हाला पॉसिबिलिटीज सांगतो. कळलं का? अरे हो का नाही? ठीक आहे. मल्टिप्लिकेशन सांगा तर. नाही नाही होऊ शकत. करेक्ट एवढंच आहे ना? काय झालं? तोच टपल 3 वेळा प्रिंट झाला. ठीक आहे, समजलं? हे कुठले ऑपरेशन झाले? मॅथमॅटिकल आहे, आय मीन अरिथमॅटिक ऑपरेशन्स. ठीक आहे. अपेंड सी इंटरव्ह्यू क्वेश्चन देऊन ठेवले. अपेंड डज नॉट वर्क इन टपल. आता त्याचं तुम्हाला उत्तर पण कळलं असेल का? इम्युटेबल. गुड. मेंबरशिप ऑपरेटर. मेंबरशिप ऑपरेटर काय सांगते? हे आपण लिस्टमध्ये पण बघितलंय. मेंबरशिप ऑपरेटर काय सांगतं? काय सांगतं? आहे की नाही एलिमेंट ते चेक करतो. तो एलिमेंट पर्टिक्युलर एलिमेंट प्रेझेंट आहे की नाही इन युअर लिस्ट. ओके ठीक आहे. जसं 44 आहे का? येस. 10 आहे का? नाही. म्हणून ओके. नेक्स्ट विल सी समथिंग कॉल्ड पॅकिंग अँड अनपॅकिंग इन अ टपल. ठीक आहे. सगळ्यात पहिले तर मी काही व्हेरिएबल्स बनवले. लेट्स से 12 बी इक्वल्स टू अभी, सी इक्वल्स टू, ठीक आहे 12.90 द्यायचं का? ठीक आहे. मग आपण केलं एच किंवा पॅकिंग म्हणतो मी. दिस इज कॉल्ड पॅकिंग. लिहा. काय केलं? 3 वेगळ्या व्हेरिएबल्सला मी स्टोअर कशात केलं? यालाच मी जर ओके तुम्ही लिहा मग सांगतो. हॅलो हॅलो. एक अजून एक थोडी कन्सेप्ट मग आज आपण वाईंड करू. काही प्रॉब्लेम नाही. नाही तर मग तो कंटिन्यू व्हिडिओमध्ये पण तोच आवाज राहील आजूबाजूचा. तर थांबून जायचं का? उद्या घ्यायची का? खूप इम्पॉर्टंट कन्सेप्ट आहे कारण. हां हां
मग तुम्हाला एक हिंट देऊन ठेवू का? पण हिंट नाही, इंटरव्ह्यूमध्ये तुम्हाला विचारतील, कोणीच चॅट जीपीटी कोणीच काही नाही करायचं, ठीक आहे? काहीच करायचं नाही. यूट्यूब वगैरे काही कोणी काही बघायचं नाही. मला थांबा, असं पण नको. कन्वर्ट, मला याला लिस्टमध्ये कन्वर्ट करून पाहिजे, विदाउट कास्टिंग, विदाउट ब्रॅकेट्स. आता काय तो कळलं? थांबा, थोडा अजून कन्फ्यूज करतो. नाही नाही. चलो, कन्वर्ट इट इनटू अ लिस्ट विदाउट कास्टिंग अँड युझिंग ब्रॅकेट. नाही तर तुम्ही म्हणाल सर हे घ्या, करेक्ट ना? नाही तर मग तुम्ही दुसरं पण एक, असं पण करता येईल ना? हे दोघं नाही करायचं. हां, तुम्हाला जे, हे दोघं सोडून तुम्हाला लिस्टमध्ये कन्वर्ट करण्यासाठी जे करायचं ते करा. हां, हां हाँ हाँ, नहीं नहीं, आंसर नहीं बताना, आंसर करके आओ. अँड मुझे लॉजिक चाहिए. नोटबुक पे कोई नाही करा, लॅपटॉपवर नाही करायचं. नोटबुकवरती लॉजिक काय वापरलं. हां, आओ मग थोडं लॉजिक लावा ना, की काय काय पॉसिबिलिटी आहे. अहो मग तुम्ही पहिले तर लॉजिक लिहून ठेवा ना, की चलो तुम्हाला हे बरोबर वाटतंय, हे असं बरोबर वाटतंय, ओके असं पण करता येईल. बरोबर आहे का नाही त्याच्यासाठी लॅपटॉप आपण बघणारच आहे ना. बट पहिले किती पॉसिबल ऑप्शन्स आहे करायचे ते तर लिहून या. थोडं डोक्याला थोडं भार द्या ना. जसं यांनी आता लगेच देऊन बघितला, तर तुम्ही पण थोडं देऊन बघा. खूप कर्कश आवाज होतो काहीतरी. उद्या आपण टपल इथूनच कंटिन्यू करून देन विल मूव्ह टू सेट अँड डिक्शनरी. त्याचा मी तुम्हाला मेसेज देतो. खूप आवाज येतो कारण काहीच कळणार नाही तुम्हाला. हां, हो नाही, लेक्चर एक तर जास्त वेळ असेल लेक्चर, पण असेल लेक्चर. ओके ओके, वेट ऑनलाईन, जस्ट लेट मी टेक यू अटेंडन्स. बाकी पायथन मध्ये कोणाला प्रॉब्लेम येतो नक्की? कारण की आता नुकतेच पायथन वरचे जेवढे इंटरव्ह्यू झाले इथे म्हणजे बाहेर मुलांनी जे इथल्या मुलांनी दिलेत बाहेर, त्याच्यामध्ये मोस्टली हे जे क्वेश्चन आपण प्रॅक्टिस केले ना तेच विचारले. एवढं नाही, आतापर्यंत काहीच केलं नाही. थोडं फंक्शन्स वगैरे होऊ द्या, इंटरमिडिएट लेवल कम्प्लीट. जेव्हा ॲडव्हान्स आपण सुरू करू ना त्याच्या आधी, नाही त्याच्या आधीचे जे आहे ते तुम्ही सरांना देऊ शकता ना इथलं. मला डायरेक्ट पूर्णच द्या. पण एवढं आहे, माझा मॉक इंटरव्ह्यू दिल्यानंतर तुम्हाला बाकीचे मॉक इंटरव्ह्यू काहीच वाटणार नाही. बाकीचे मॉक, नॉट ओनली मॉक इंटरव्ह्यू, तुम्हाला बाकीचे इंटरव्ह्यूज काही वाटणार नाही. तुमचे ऑफलाईन नावं
तुमचं नाव सांगा मला एक मिनटं, एक सेकंड ना. सायन्सचे बुकिंग पेन. हां, वैभवी संकेत मोरे. नेक्स्ट भगवान. हो, ठीक आहे, गेलात तरी हरकत नाही. मला पण जरा मीटिंग आहे.